आष्टी तालुक्यात अतिवृष्टी झाल्यामुळे शेकडो हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत। शेतांमध्ये पाणी साचल्याने पिके कुजली आहेत। अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका उडीद, मूग, सोयाबीन, मका तसेच कापसाच्या पिकाला बसलाय। एकीकडे दमदार पावसामुळे दुष्काळ मिटला असला तरी अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान झालंय। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरवला जाण्याची भीती आहे। भारतीय काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष रविकाका ढोबळे यांनी आष्टी तालुक्यातील डोंगरगण येथील चव्हाण वस्तीवरील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली आहे। दरम्यान तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान झालंय। त्या ठिकाणी महसूल विभागानं पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी भारतीय काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष रविकाका ढोबळे यांनी केली आहे। आता शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पाहणी केली असता उडीद, तूर, कापूस, फळबाग मध्ये पाण्यात पिकं बुडून वाया गेलेले आहेत। त्या फळबागेत सुद्धा गेलेले आहेत। प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून सरसकट शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी। नमस्कार, JS न्यूज चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका।